नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सप्टेंबर 2025च्या डेटानुसार जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडच्या इक्विटी ॲसेट अंडर मॅनेजमेंटमध्ये टॉप 10 स्टॉक होल्डिंग्स कोणते आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि मित्रांनो, हा जो जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड आहे हा जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकचा 50-50% जॉईंट व्हेंचर आहे. तर चला या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड RIL and HAL among top 10 stock holdings in सप्टेंबर. तर चला बघूया सप्टेंबर 2025च्या डेटानुसार जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडच्या टॉप 10 स्टॉक होल्डिंग्स कोणत्या आहे. तर मित्रांनो, टॉप 10 होल्डिंग बघण्याआधी आपण जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडने म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये न्यूली एंट्री केली आहे आणि सप्टेंबर 2025च्या डेटानुसार जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडचा टोटल AUM म्हणजे टोटल ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट आहे 13,045 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडमध्ये सप्टेंबर 2025 या डेटानुसार इक्विटी ॲसेट अंडर मॅनेजमेंटच्या मध्ये टॉप 2 बँक्स आहे, HDFC बँक आणि ICICI बँक. इक्विटी AUMची 2.82% हिस्सेदारी HDFC बँकमध्ये आहे आणि 1.86% हिस्सेदारी ICICI बँकमध्ये आहे. तसेच मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडची इक्विटी AUMची 1.79% हिस्सेदारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये आहे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार, ज्याची मार्केट व्हॅल्यू आहे 7.63 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडची इन्फोसिस लिमिटेड या कंपनीमध्ये सप्टेंबर 2025च्या डेटानुसार इक्विटी AUMची 1.01% हिस्सेदारी आहे इन्फोसिसमध्ये, ज्याची व्हॅल्यू आहे 4.29 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा डेटा आहे सप्टेंबर 2025चा. तसेच मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडची इक्विटी AUMचा 0.99% हिस्सेदारी एअरटेल म्हणजे भारती एअरटेल लिमिटेडमध्ये आहे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार. आणि मित्रांनो, या 0.99%ची व्हॅल्यू आहे 4.23 कोटी रुपये. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो या लिस्टमध्ये डिफेन्स कंपनी HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. आणि मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडचा इक्विटी AUMचा 0.84% हिस्सेदारी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये आहे आणि या 0.84%ची व्हॅल्यू आहे मार्केट व्हॅल्यू आहे 3.58 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडची L&T लिमिटेड म्हणजे लार्सन अँड टुब्रो लिमिटेडमध्ये इक्विटी AUM सप्टेंबर 2025च्या डेटानुसार आहे 0.83% आणि याची मार्केट व्हॅल्यू आहे 3.55 कोटी रुपये सप्टेंबर 2025च्या डेटानुसार. तसेच मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडची इक्विटी AUMची 0.75% हिस्सेदारी TVS मोटर आणि ITC लिमिटेडमध्ये आहे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार. तसेच मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडची इक्विटी AUMची 0.74% हिस्सेदारी वेदांता लिमिटेडमध्ये आहे, ज्याची मार्केट व्हॅल्यू आहे 3.14 कोटी रुपये. चला मित्रांनो, आपण एकदा परत
रिपीट करून बघूया की जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडची सप्टेंबर 2025च्या डेटानुसार इक्विटी AUMची कोणत्या आहे त्या 10 कंपन्या ज्यामध्ये सर्वात जास्त याची हिस्सेदारी आहे। तर मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडची सप्टेंबर 2025च्या डेटानुसार इक्विटी AUMची सर्वात जास्त हिस्सेदारी आहे HDFC बँक लिमिटेडमध्ये 2.82%, ICICI बँक लिमिटेडमध्ये जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडची इक्विटी AUMचा 1.86% ICICI बँक लिमिटेडमध्ये आहे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार। तसेच सप्टेंबर 2025च्या डेटानुसार जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये इक्विटी AUM आहे 1.79%। तसेच इन्फोसिस लिमिटेडमध्ये सप्टेंबर 2025च्या डेटानुसार जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडची इक्विटी AUM आहे इन्फोसिस लिमिटेडमध्ये 1.01%। तसेच भारती एअरटेल लिमिटेड या कंपनीमध्ये जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडची सप्टेंबर 2025 नुसार इक्विटी AUM आहे 0.99%। तसेच मित्रांनो, सप्टेंबर 2025च्या डेटानुसार जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडची इक्विटी AUM आहे डिफेन्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 0.84%। तसेच L&T लिमिटेडमध्ये सप्टेंबर 2025च्या डेटानुसार जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड यांची इक्विटी AUM आहे L&T लिमिटेडमध्ये म्हणजे लार्सन अँड टुब्रो लिमिटेडमध्ये 0.83%। तसेच सप्टेंबर 2025च्या डेटानुसार जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडची TVS मोटर कंपनी लिमिटेडमध्ये इक्विटी AUM आहे TVS मोटरमध्ये 0.75%। तसेच सप्टेंबर 2025च्या डेटानुसार जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडची ITC लिमिटेडमध्ये 0.75% इक्विटी AUMची हिस्सेदारी आहे ITC लिमिटेडमध्ये। तसेच सप्टेंबर 2025च्या डेटानुसार जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडची वेदांता लिमिटेडमध्ये इक्विटी AUMची 0.74% हिस्सेदारी आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले आहे की कोणत्या आहे त्या टॉप 10 कंपन्या ज्या कंपन्यामध्ये सप्टेंबर 2025च्या डेटानुसार जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडची सर्वात जास्त इक्विटी AUM नुसार होल्डिंग आहे आणि हा डेटा मागल्या महिन्याचा म्हणजे सप्टेंबर 2025चा आहे। तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे। माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय।